आधार कार्डच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। संपूर्ण देशभरामध्ये आजपासून आधार कार्डवर 3 नियम लागू झालेत। हे 3 नियम आता तुम्हाला पाळावेच लागणार आहेत, नाहीतर तुमच्यावर कारवाई होऊन 3 वर्षे जेल आणि वरून तुमच्याकडून 10,000 रुपयाचा दंड देखील वसूल केला जाऊ शकतो। हे 3 नियम आजपासून संपूर्ण देशभरामध्ये लागू होत आहेत। त्यामुळे सर्वांनी हे 3 नियम कोणते आहेत लक्ष देऊन आता बघायचं आहे। तुम्ही पाहतच असाल सप्टेंबर महिन्यामध्ये काही ना काही नियमांमध्ये बदल होतच असतात। आता आधार कार्डच्या बाबतीत देखील हे महत्त्वाचे 3 नियम, या नियमाचं पालन न करणाऱ्या लोकांचे आधार कार्डची सुविधा या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय अखेर घेण्यात आलेला आहे। जवळजवळ 140 कोटी जनतेला अतिशय मोठा धक्का बसणार आहे। मग आता यामध्ये पेन्शनधारक असतील, लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा देशातील कोणत्याही बँकेत तुमचं जर खातं असेल आणि तुम्ही तुमच्या बँकेला तुमचा आधार कार्ड जो नंबर आहे तो लिंक केलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आता मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो। कारण आधार कार्ड हे बँकेला लिंक असतं, त्यामुळे प्रत्येक योजनेचे पैसे हे पेन्शनधारक असतील किंवा शेतकरी असेल प्रत्येकाचे पैसे हे बँकेत असतात। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा किंवा आधार कार्डच्या बाबतीत कोणते नियम लागू करण्यात आलेत। मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड असतेच, तुमच्याकडे पण आधार कार्ड असेल तर आत्ताच तुम्हाला सावधान व्हायचं आहे आणि या 3 नियमाचं तुम्हाला पालन नक्की करायचं आहे, अन्यथा तुमच्यावर कारवाई होऊन तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड होऊन 3 वर्षे जेल देखील होऊ शकते। मग आता आधार कार्डवर कोणते 3 नियम लागू करण्यात आलेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आता आम्ही हे 3 नियम सांगणार आहे, त्याचे पालन तुम्हाला नक्की करायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे सप्टेंबर महिन्यामध्ये काही ना काही सरकार नियमामध्ये बदल करत असतंच, तशाच प्रकारचा बदल आता आधार कार्ड धारकांना लागू करण्यात आलेला आहे। आपल्याजवळ असलेले आधार कार्ड आहे हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, त्याच्याशिवाय कोणतेच काम होत नाही। तुम्हाला देखील माहीत असेल तहसीलदार कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, त्यापासून बँकेतील सर्व कामे तुम्हाला कुठेही गेलं तर तुम्हाला आधार कार्ड आहे का हे देखील पहिल्यांदा विचारत असतात। त्यामुळे आधार कार्डवरील 3 नियम हे देखील समजून घ्या। तुम्ही जर बँकेतून पेन्शन घेत असाल आणि तुम्ही जर आधार कार्डवरील हे 3 नियम नाही पाळले तर तुमची पेन्शन बँकेत येण्यापासून अडचण येऊ शकते। तसेच तुम्ही लाडके बहीण योजनेचे पैसे घेत असाल तर तुमचा हप्ता येण्यामध्ये देखील अडचण येऊ शकते। तुम्ही शेतकरी असाल, नमो शेतकरी सन्मान योजना असेल, नंतर PM किसान योजना असेल तर या योजनेचा देखील तुम्ही लाभ घेत असाल तर ती या योजना येण्यापासून देखील अडचण येऊ शकते। तसेच तुमच्या देशातील कोणत्याही बँकेत जर खातं असेल, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, म्हणजे भारतातील कोणतीही बँक असू द्या आणि तुमचं तिथं तुम्ही आधार कार्ड देऊन बँक खातं खोललेलं असेल तर तुमचं आधार कार्ड बंद पडलं तर त्या बँकेच्या अकाउंटला देखील प्रॉब्लेम येऊ शकतं। प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्हाला त्या बँकेमध्ये तुम्हाला पैसे भरता देखील येणार नाहीत आणि पैसे तुम्हाला काढता देखील येणार नाहीत। त्यामुळं आधार कार्डवरती हे कोणते महत्त्वाचे 3 नियम आहेत सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। आता सरकारच्या डोळ्यासमोर आधार कार्डच्या बाबतीत अनेक गोष्टी या ठिकाणी उघडकीस आलेत, जसे की काही दिवसापासून आधार कार्डमध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या घटना वारंवार समोर येत आहेत। आपण आधार कार्डच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी पाहत देखील असतो, अनेक लोक त्याचा गैरवापर करत असताना सरकारच्या निदर्शनास आले। अनेक ठिकाणी आधार कार्ड वापरून एखाद्याच्या नावावर कर्ज घेतल्याच्या घटनासुद्धा आता समोर आल्या आहेत। तसेच आधार कार्ड वापरून पैसे उकळण्याच्या घटना देखील आता सरकारच्या डोळ्यासमोर आले आहेत। त्यामुळे नवीन वर्ष सुरू होताच तर आधार कार्डवरील नवीन नियम या ठिकाणी लावण्यात आले आहेत। बघा, सगळ्यात महत्त्वाचं या गोष्टी 3 नियम लावण्यात आले आहेत, कारण त्याशिवाय तुम्हाला बँकेत असलेला जो आधार कार्डचा नंबर लिंक असतो त्यामुळे योजनेचे पैसे पेन्शनधारक असतील कोणतेही तुम्ही करू शकणार नाही, कोणतेही काम करू शकणार नाही। त्यामुळे सर्वांनी हे 3 नियम लक्षात ठेवायचे। बघा मित्रांनो, आपल्या बोटांचे ठसे म्हणजेच बायोमेट्रिक्स वापरून अनेकदा बरेच जणांची फसवणूक करताना आता होऊ देखील झालेत, अनेक लोकांची फसवणूक झालेली देखील आहे। आता तुमच्या बँकेतील पैसे काढून घेताना आता तुमच्या मोबाईल OTP देखील येणार नाही। त्यामुळे तुम्ही नियम जर तुम्ही लक्षपूर्वक बघितले नाहीत तर कदाचित तुमच्या बँकेच्या खात्याला देखील प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे बँकेतील तुम्हाला पैसे देखील काढता येणार आहेत, पैसे देखील भरता देखील येणार नाहीत। तसेच कोणत्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तो सुद्धा तुम्हाला याचा लाभ देखील तुम्हाला मिळता येणार नाही। तसेच मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणत्याही व्यक्ती जर पेन्शन घेत असेल आणि बँकेत येण्यासाठी याचं आधार कार्ड जे नियम लावलेत तर त्या नियमाचं पालन करत नसेल तर तुम्हाला पेन्शन घेण्याचा देखील पेन्शन न येण्याचा प्रॉब्लेम देखील येऊ शकतो, त्याच्या अडचणीचा देखील तुम्हाला सामना करू शकतो। त्यामुळे आधार कार्डवर केलेले हे 3 नियम सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, पुढे तुम्हाला 3 नियम सांगणार आहे। मित्रांनो, तुम्ही घेत असणाऱ्या योजनेचा लाभ देखील हे नियम न पाळल्यास ही योजना बंद पडू शकते।
आता आधार कार्डच्या बाबतीत संदर्भात बदललेले 3 नियम आम्ही सांगणार आहेत। तसेच आधार कार्ड जी संस्था आहे UIDAIच्या मार्फत संपूर्ण भारतीयांना अधिक आधार कार्ड दिलं जातं, त्याच्या मार्फत पण एक तातडीची सूचना करण्यात आली। तुमचं आधार कार्ड 10 वर्षापासून तुम्ही वापरत असाल, म्हणजे 10 वर्षाच्या आधी जर तुमचं आधार कार्ड जर तुम्ही काढला असेल, म्हणजे तुमच्यासाठी देखील हे 3 नियम महत्त्वाचे आहेत। यामध्ये आता जर तुम्ही हे काम नाही केलं तर हे 3 नियम तुम्ही पाळले नाहीत तर तुमचं आधार कार्ड इथून पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो। आता आधार कार्ड जेवढे पण कोणते नियम असेल, आता अनेक बँकेचे व्यवहार असतील, बँकेमध्ये येणाऱ्या योजनेचे पैसे घेत असाल किंवा कोणत्याही बँकेचं तुम्ही खाते असाल तर तुमच्या बँकेमध्ये इथून पुढे अडचण येऊ शकते। आधार कार्ड किंबहुना बंद होण्याची शक्यता देखील असू शकते। हे जर तुम्ही काम नाही केलं आधार कार्ड बंद होऊ शकते। आता आधार कार्ड बंद म्हटल्यावर आधार कार्डला लिंक असलेले जे बँक खातं असतं तुमचं ते देखील बंद होऊ शकतं आणि त्यामुळे तुम्ही कोणतेही व्यवहार करू शकत नाहीत, तसेच कोणत्याही योजनेचे तुम्ही पैसे देखील काढू शकत नाहीत। त्यामुळे हे 3 नियम कोणते आहेत सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। यामध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया की आता 3 नियम कोणते आहेत आधार कार्डच्या संदर्भात महत्त्वाचे। सरकार हे 3 नियम लागू केलेत, हे तुम्हाला आता कोणती काळजी घ्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डच्या माध्यमातून तुमची फसवणूक टाळण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुमची जी आता फसवणूक आहे ते इथून पुढे कधीच होणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक बघा। अतिशय महत्त्वाची माहिती, नवीन वर्ष तुमच्यासाठी आलेले आहे, नियम सर्वांनी पाळायचे आहेत। आता आजपासून आधार कार्डचे हे 3 नियम आहेत, जे 3 नियम लागू केलेले आहेत। तर सरकारने आधार कार्डचे कोणते नियम आता लागू केलेत याची माहिती देखील पाहणार आहोत। सरकारने आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे। आधार कार्डवर लागू असलेले 3 नवीन नियम बदलण्यात आलेत, त्याची माहिती जर तुम्हाला नसेल तर तुम्हाला आधार कार्डवर सुरू असलेल्या योजना, आधार कार्डवर घेतलेले डॉक्युमेंट्स किंवा आधार कार्डवर लिंक असलेले बँक कदाचित तुम्हाला इथून पुढे प्रॉब्लेम देखील येऊ शकतो। त्यातच आधार कार्डमध्ये होणाऱ्या ज्या फसवणूक आहेत त्यापासून वाचवण्याची एक सोपी टिप देखील आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ज्या माध्यमातून तुमची इथून पुढे कधीच फसवणूक होणार नाही। त्यामुळे तुमचं आधार कार्ड जर फसवणुकीचं व्हायचं तुम्ही तावडीत सापडला तर तुम्हाला एक काम केलं तर कधीच तुमची फसवणूक होणार नाही, अशी आयडिया देखील मी तुम्हाला सांगणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचे 3 नियम कोणते आहेत हे देखील सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। सरकारचे हे 3 नियम आता सर्वांनी लक्ष देऊन बघायचे आहे। अतिशय महत्त्वाची आणि एक तातडीची सूचना ती देखील देण्यात आली आहे। आता कोणती सूचना आहे की अशा लोकांसाठी ज्याने आधार कार्ड काढून 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे, अशा लोकांसाठी फार तातडीची सूचना या ठिकाणी करण्यात आली आहे। हे जर तुम्ही काम नाही केलं तर कदाचित आधार कार्डवर सुरू असलेल्या या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही। तुमच्या बँकेमध्ये पेन्शन येण्यास अडचण येऊ शकते। नवीन वर्ष सुरू होताच हे 3 नियम आता सरकारने लावण्यात आले आहेत। आता कोणते असणार आहेत सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व नियमाची माहिती सांगतो। आता यामध्ये 2024 मध्ये जी सुविधा आधार कार्डवर सुरू होती त्याच्या माध्यमातून आता ती सुविधा आता बंद होणार आहे। कोणती ती सुविधा आहे बघा, ती सुविधा म्हणजे आयकर वितरण, तसेच पॅन कार्डला जो अर्ज करण्याचा आधार कार्डचा नोंदणी क्रमांक आहे यापुढे त्याचा विचार केला जाणार नाही। पूर्वी आयकर विभाग म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरत असताना त्याचा पॅन कार्डला अर्ज करत असताना आधार कार्डचा नोंदणी क्रमांक त्या ठिकाणी ग्राह्य धरला जायचा, पण आता इथून पुढे हा नियम नवीन लागू होते, ज्यामध्ये केंद्र सरकारने सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे आधार कार्डचा हा नियम तुम्हाला सर्वांना माहीत असणं अतिशय गरजेचं आहे। हे देखील मित्रांनो नियम अजून 2 महत्त्वाचे नियम आहेत। शेवटचा जो नियम आहे सर्व बँक खातेदारांसाठी आहे। तुमच्या देशातील कोणत्याही बँकेत जर खातं असेल तर तुम्हाला आधार कार्डला जर तुमच्या बँकेचे खाते लिंक असेल तर तुम्हाला हे नियम माहीत असणं अतिशय गरजेचं आहे। तो नियम तुम्हाला शेवटला सांगतो। आता तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुमच्या बँकेत हे जर नियम नाही पाळले तर हे पैसे येण्यामध्ये अडचण येऊ शकते। बघा, लाडकी बहीण योजना असेल, तुमची योजनेमध्ये पैसे येण्यात अडचण येऊ शकते, पेन्शन येण्यास अडचण येऊ शकते। आता बघा, सगळ्यात पहिल्या नियमामध्ये आधी काय व्हायचं की बऱ्याच जणांना आधार कार्डचा अर्जाचा जो नोंदणी नंबर दिला जायचा त्याच्याबद्दल ते चालून जायचं। त्यामध्ये सरकारला असं लक्षात आलं की नोंदणी क्रमांकावर जास्त पॅन कार्ड तयार करायला व्हायला लागलेत। आता एका व्यक्तीकडे 4-5 पॅन कार्ड काही ठिकाणी सापडलेत। बघा, आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही पण बँकेला लिंक असतं, त्यामुळे पॅन कार्डचा गैरवापर थांबवण्यासाठी, आधार कार्डचा गैरवापर थांबवण्यासाठी केंद्र सरकारने सगळ्यात मोठा या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे। पॅन कार्ड हे देखील अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे, त्यामुळे आधार कार्डचा जो नंबर आहे 12 अंकी नंबर असतो, तुम्हाला पण माहिती आहे, आता ग्राह्य देखील धरला जातो। आता पहिला नियम आहे तुम्हाला समजला असेल। आता आधार कार्ड पॅन कार्डचा या बाबतीत देखील पहिला नियम आहे। त्यानंतर तिसरा नियम अतिशय महत्त्वाचा आहे। आता बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तुमच्यासाठी देखील
हे अतिशय महत्त्वाचे नियम आहेत. आता लक्ष देऊन बघा, या नियमामध्ये सगळ्यात मोठा जो फटका, जो प्रॉब्लेम होणार आहे, जे 10 वर्ष पूर्ण झालेल्या आधार कार्ड धारकांना लागू होते. तुम्ही आधार कार्ड काढून 10 वर्ष झाले असतील तर तुमच्यासाठी एक गोष्ट करणं अतिशय गरजेचं आहे. यामध्ये आधार कार्डवर तुमचे नाव, जन्मतारीख, कुठल्याही गोष्टी जर बदलायचे असतील तर त्या संदर्भात एक नियम लागू झाला आहे. आता तुमची जन्मतारीख इथून पुढे चुकीची नोंदवली गेली तर तुम्हाला चेंज करण्याच्या, अपडेट करण्याच्या बाबतीत खूप मोठा बदल करण्यात आला आहे. ते देखील तुम्हाला सांगितलं जाणार आहे. आजपासून तुम्हाला आधार कार्डमध्ये जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा तुमच्या हायस्कूल प्रमाणपत्र जोडणं बंधनकारक असेल. पूर्वी जी प्रक्रिया होती ती विशेष कागदपत्राशिवाय तुम्हाला पूर्ण करता येत होती, पण यासाठी आता कठोर नियम सरकारने लागू केले आहेत. आता तुम्हाला जन्मतारीख जर बदलायची असेल तर तुम्हाला जन्माचा दाखला किंवा शाळेचा दाखला देणं गरजेचं आहे. जर तुम्ही उपलब्ध नसेल तर तुमच्यासाठी, जर उपलब्ध तुमच्याकडे नसेल तर संबंधित आधारित अधिकाऱ्याकडून चौकशी करून MBBS डॉक्टरचे सत्यापित पत्र, त्या ठिकाणी तुम्हाला आमदार, खासदार किंवा राजपत्रित अधिकारी यांचे सत्यापित पत्र या ठिकाणी सादर करणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी बंधनकारक असेल. त्यानंतरचा पुढचा नियम, आधार कार्ड काढून 10 वर्ष झालेत तर अशासाठी लोकांसाठी एक तातडीची सूचना देखील देण्यात आली आहे. ती सूचना जाणून घेतल्यानंतर आपण लगेच तिसरा नियम जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच आधार कार्डच्या माध्यमातून ज्या फसवणूक झालेत, ज्या लोकांना त्यांच्या पैशाच्या त्या ठिकाणी फसवणूक होत आहेत, तर ती थांबवण्यासाठी आधार कार्डवर एक सोपी टिप्स देखील आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. जी स्टेप तुम्ही बँक ऑफ इंडियाने सर्वांसाठी सांगितले आहेत. सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ बघा. अतिशय महत्त्वाचे नियम आहेत. ज्या लोकांनी आधार कार्ड काढून 10 वर्ष झाले आहेत त्यांच्यासाठी तातडीची सूचना देखील असे. त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी आपल्या आधार कार्डमध्ये लॉग इन करून जे आधारचे काही केंद्र आहेत, फॅसिलिटी केंद्र आहेत, तिथं जाऊन त्या ठिकाणी तुमचा फोटो आहे, त्याचा ॲड्रेस आहे, त्यामध्ये काही पत्ता आहे, सर्वच्या सर्व तुम्हाला अपडेट करायचं आहे. दर 10 वर्षांनी तुम्ही म्हणाल की यासाठी चार्ज लागतील, यासाठी कोणतेही 1 रुपयासुद्धा खर्चायची गरज नाही. दर 10 वर्षांनी तुम्हाला ॲड्रेस, तुमचा फोटो काय असेल ते अपडेट करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला बँकेमध्ये तुमच्या पैसे येतील, योजनेचे पैसे येतील. आता बघा, तुम्हाला काही कोणताही दंड लागणार नाही. खूप गरजेचं आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आता ज्या फसवणूक होत आहेत ते तुम्हाला आधार कार्डच्या बाबतीत फसवणूक होत आहेत त्याच्या संदर्भात वाचू शकणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं काय झालं आहे, तुम्हाला महत्त्वाची टिप सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं लक्ष देऊन बघा. आधार कार्डच्या माध्यमातून खूप मोठ्या फसवणुकी होत आहेत, तर त्या फसवणुकी होऊ नये म्हणून काय करायचं आहे बघा, आधार कार्डच्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला एक काम करायचं आहे. तिथे तुम्हाला बायोमेट्रिक आहे, तिथे तुम्हाला बायोमेट्रिक लॉग इन करायचं आहे. गुगलवर त्यासाठी जाऊन माय आधार सर्च करा. तिथे तुमचा आधार नंबर टाकून त्या ठिकाणी लॉग इन करून घ्या. आधार कार्ड सर्व्हिसेसमध्ये खाली जाऊन तुम्हाला लॉक बॅटरी मेक असं सर्च करा. तसेच तुम्हाला बायोमेट्रिक लॉक करा. मग ज्यावेळेस तुम्हाला बँकेत किंवा सिम कार्ड काढण्यासाठी जिथे आधाराचं गरज आहे तिथे तुम्हाला बायोमेट्रिक लागणार आहे. ते परत जाऊन तुम्हाला अनलॉक करायचं आहे. 10 मिनिटांनी ते अनलॉक होईल आणि तुमचं काम होईल जाईल आणि बायोमेट्रिक नंतर तुम्हाला लॉक करा. असं स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर बँक ऑफ इंडियाने देखील सांगितलेलं आहे. बायोमेट्रिक जर तुमचं ऑन असेल, कदाचित तुमचा अंगठा, तुमचं बोट जर एखाद्या मशीनला लावलं तर तुमची फसवणूक कोणी केली तर तुम्हाला OTP देखील येत नाही, पण तुमच्या खात्यामध्ये जेवढे पैसे असतील ते सगळे उडून जातील. त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला कळणार देखील नाहीत. त्यामुळे बायोमेट्रिक लॉक करणं आता स्टेट बँकेने सांगितलं आहे. आता खूप महत्त्वाचं आहे, तुमच्या बोटाचे ठसे घेऊन देखील कोणी काहीमध्ये अडचण करू शकणार नाही. त्यामुळे बायोमेट्रिक लॉक करा. आधार कार्डच्या संदर्भात ही सगळ्यात अतिशय महत्त्वाची माहिती होती. त्यामुळे मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्की सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तोळे यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.